नमस्कार महाराष्ट्र, स्वाद बाय रुपाशमधून आज मी तुमची रुपाली। आपण आज काय बघतोय, आता गटारी स्पेशल सीझन चालू आहे, तर गटारी निमित्त आपण बघतोय कोंबडी वडे। कोंबडी वडे म्हणजे रत्नागिरी साईडला आपण त्याला भोकाचे वडे म्हणतो, कोणी त्याला कोंबडी वडे म्हणतं। तर ते कसे बनवायचे, त्याचं पीठ कसं बनवायचं। कोंबडी वडे म्हणजे सगळ्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हा आवडता पदार्थ आहे। ते व्हेजिटेरियन असतील तर व्हेजिटेरियनसाठी सुद्धा एक आवडीने ते खाल्लं जातं। आता तुम्ही काळ्या वाटाण्याचा रस्सा बनवता किंवा सफेद वाटाण्याचा रस्सा आहे किंवा कुठलाही रस्सा आहे, त्याच्यामध्ये हे कोंबडी वडे लहान मुलं आवडीने खातात। तर आणि चिकन वड्यासोबत किंवा मटनचा रस्सा आहे, चिकनचा रस्सा आहे, त्याच्यासोबत हे आवडीने हा खाल्ला जातो। त्याचं पीठ कसं बनवायचं आपण आज बघणार आहोत आणि वडे कसे बनवायचे। तर आणि जर तुम्हाला हे पीठ ऑर्डर द्यायचं असेल, कोंबडी वड्याचं पीठ, ज्याला आम्ही रत्नागिरी साईडला भोकाचे वडे सुद्धा म्हणतो, त्याचं जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्हाला मी लिंक मध्ये माझा नंबर देणार आहे, तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता। तुम्हाला ऑर्डर प्रमाणे तुम्ही ते पीठ तुम्हाला मिळेल, तर तुम्ही ते कोंबडी वड्याचं पीठ कसं बनवायचं आणि वडे कसे बनवायचे ते बघूया। चला, तर त्याला आपण कोंबडी वडे म्हणजे आपले भोकाचे वडे रत्नागिरीचे, ते आपण कसे बनवायचे ते बघूया। आता बघा, 1 किलो तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ स्वच्छ धुवून एक 2 तास धुवायचा, त्याला पूर्ण भिजवून पाण्यात 2 तास भिजवून त्याला एक पातळ साधं रात्रभर त्याला चांगला सुकवून हा 1 किलो तांदूळ आपण मस्त स्वच्छ तांदूळ घेतलाय। हे 200 ग्राम ज्वारी घेतली आहे आणि 200 ग्राम गहू घेतलेले आहेत। आणि हे आपण घेतली आहे 10 ग्राम मेथीचे दाणे, 10 ग्राम बडीशेप, आपण बोलतो बडीशेप बोलतो, ते 10 ग्राम घेतलेले आहेत। आणि 10 ग्राम हे धने, अख्खे धणे घेतलेले आहेत। आणि 50 ग्राम चणा डाळ आणि 50 ग्राम उडद डाळ हे घेतलेली आहे। आणि हे सर्व आपण पीठ बनवण्यासाठी घेतलेलं आहे। हे पीठ तयार झाल्यावर ते पिठामध्ये जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा आपण ही घेतलेली आहे भगर म्हणजे त्याला आपण वरीचा भात, वरीचे उपवासाला जी वरी वापरतो ती वरी आहे आणि त्याला भगर बोलतात मार्केटमध्ये। तर ही घेतलेली आहे 50 ग्राम, 60 ग्राम आपण भगर घेतली आहे। तर आपण बघूया आता हे पीठ, वड्याचं पीठ कसं बनवायचं। आता आपण 1 किलो तांदूळ चांगला 2 तास भिजवून चादरीवर चांगला सुकवून स्वच्छ धुवून घेतलेला होता। तो जो 1 किलो तांदूळ होता ना, तो आपला भाजायचा नाहीये, हे बाकीचे जे आपल्याला साहित्य दिले ते भाजायचे। आता पहिलं आपण हे गहू आहेत, हे 200 ग्राम गहू आहेत। हे 200 ग्राम गहू आपण हे चांगले मंद आचेवर, गॅस तो एकदम मंद पण नाही, एकदम मीडियम घ्यायचा, मीडियम आचेवर आपण हे गहू भाजू। आणि गव्हावर आपण हे थोडी 200 ग्राम, ही बघा ज्वारी आहे, 200 ग्राम ज्वारी घेतलेली आहे। 200 ग्राम ज्वारी, हे दोन्ही जिन्नस आपण आधी व्यवस्थित चांगले भाजून घेऊ। थोडंसं त्याला एक म्हणजे याचं मॉइश्चर जे असतं आतमध्ये थोडंसं ते निघून गेलं पाहिजे, म्हणून एक 5 ते 10 मिनिटं आपण हे चांगलं भाजून घेऊ। हे बघा, आता हे पूर्ण यातलं मॉइश्चर निघाले आणि एक असा ना एक आवाज येतो, याच्यातून तड 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 असा एक आवाज येतो। ह्याचं म्हणजे याचं मॉइश्चर जे ह्याच्यामध्ये असतं ना, आपलं ज्वारीमध्ये आणि गव्हामध्ये, हे मॉइश्चर पूर्ण व्यवस्थित असं भाजलं की हे निघतं आणि आपलं पीठ एकदम खरपूस होतं आणि वडे एकदम छान मस्त खुशखुशीत वडे होतात। पण हे पूर्ण असं व्यवस्थित आता हे भाजलं गेलंय छान पीठ। असा जेव्हा त्याला एक आवाज येतो ना, मग तेव्हा समजायचं की आपलं हे चांगलं भाजलंय। बघा, हे आता हे तांदूळ आहे, हे तांदळावर असे आपण हे टाकलंय, हे तांदळावर आपण टाकून घेतलंय। आता आपण घेणार आहोत हे 50 ग्राम उडद डाळ आहे आणि ही 50 ग्राम चणा डाळ आहे। 50 ग्राम उडद डाळ, 50 ग्राम चणा डाळ घेतली। आता ही आपण एक 5 ते 7 मिनिटं चांगली भाजून घ्यायची। ही चांगली अशी व्यवस्थित छान मस्त खरपूस भाजली गेली पाहिजे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि गटारी स्पेशल म्हणून तुम्ही गटारी स्पेशल काय, कधी तुमच्या घरी काय पाहुणे आले, काही आले, व्हेजिटेरियन्स आहेत, तर त्यांनी कुठलाही एक म्हणजे रस्सावाली भाजी असते ती व्हेजिटेरियनने बनवली तर ह्याच्याबरोबर हे वडे खायला खूप छान असतात। आणि तुम्हाला हे वडे आवडले तर तुम्ही मला नक्की याची वड्याची
पिठाची ऑर्डर देऊ शकता. मी लिंकमध्ये माझा नंबर देणार आहे, तर तुम्ही मला ह्या पिठाची ऑर्डर नक्की द्या. माझी जी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मस्त वडे खा, खुश राहा, आनंदी राहा. आता बघा हे मस्त झालेलं आहे ना, छान. आता हे मस्त असं भाजलं गेलेलं आहे पीठ. बघा आता हे आपलं मस्त आपलं एक 7-8 मिनिटं झाले. बघा छान असला एक ब्राउनिश थोडासा कलर आलेला आहे चणा डाळीला आणि उडद डाळीला. आता हे झालेलं आहे. आता हे तांदळाच्या वरती आपण हे काढलेलं आहे. आता आपण घेणार आहोत अख्खे धणे. हे 5 मिनिटं, जास्त नाही. हे मेथीचे दाणे, हे 10-10 ग्राम आहेत. आणि हे बडीशेप 10 ग्राम. हे तिन्ही वस्तू, बडीशेप, अख्खे धणे आणि मेथीचे दाणे, हे 10-10 ग्राम घेतले. हे एक आपण जास्त नाही, 5 मिनिटं आपण एक थोडंसं ह्याला खरपूस भाजून घेऊ. हे खरपूस भाजून छान असं त्याला एक मस्त असा सुगंध येतो भाजताना. तो भाजताना सुगंध आला की समजायचं आपण हे भाजलेलं आहे व्यवस्थित. हे बघा हे मस्त अशी तडतडत आहे ना, हे छान असं त्याला तडतडलं म्हणजे समजायचं हे त्याचं एक मॉइश्चर असं, एक आतमध्ये थोडंसं मॉइश्चर असतं हवेचं वगैरे, ते निघून जातं. हे जास्त नाही, 3 ते 4 मिनिटं खूप होतं. हे जास्त भाजलं तर हे जळू शकतं. आता हे भाजलेलं आहे, हे आपण 3 मिनिटं भाजलं. आता हे आपण तांदळाच्या वरती काढून घेतलंय. आता तुम्ही बघू शकता हे तांदूळ हे आपण भाजले नाहीये, हे भाजलंय, हे भाजले. ही पूर्ण ही भाजणी आहे. ही भाजणी आपण हे पीठ आता एक अर्धा तास आपण थंड करूया. हे पूर्ण डाळी या सगळ्या हे थंड करून आपण पीठ दळून आणूया. हे कोंबडी वड्याचं पीठ रेडी करायला आपण देऊया. हे गिरणीमध्ये गिरण असते आपली, आपल्या घरात सगळ्यांच्या घराच्या बाहेर एक छोटीशी कोणती तरी गिरण असतेच. त्या गिरणीवर आपण देऊन हे पीठ कोंबडी वड्याचं पीठ दळून आणूया. चला आता पीठ दळायला जाऊया. चला बघा आता आपलं पाणी मस्त असं छान उकळलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची भगर, म्हणजे आपली वरीचा एक भात येतो ना आपण जो उपवासाला वापरतो. एक 3 चमचे आपण एक ग्लास पाणी घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये ही चांगली भगर 3 चमचे टाकणार आहोत. आणि थोडंसं ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आणि अशी भगर थोडंसं एक 5 मिनिटं त्याला उकळू द्यायचं. ही भगर उकळली ना आपली की मग आपल्याला हे पीठ मळायला घ्यायचंय वड्याचं. तर ही भगर जरा 5 मिनिटं उकळली, चांगली शिजली की आपल्याला ही भगर आता ह्या वड्याच्या पिठात मिक्स करायची आहे. आणि ह्या वड्याच्या पिठात थोडंसं मीठ आपण टाकून घेऊया आधीच. पीठ टाकून ह्याच्यात, कारण आपण भगरमध्ये मीठ थोडं टाकलेलं आहे, थोडं आपण वड्याच्या पिठात मीठ टाकूया. आणि भगर चांगली थोडी 5 मिनिटं शिजली. तांदूळ जरा तो भगरचा असा बारीक तांदूळ असतो उपवासाचा, तो चांगला शिजला की आपण हे मस्त पीठ मळायला घेऊया. चला बघा आपलं हे छान आता शिजलेलं आहे. वरीचं ते तांदूळ असतो भगर बोलतात ना, हे 3 चमचे आपण एक छान असं शिजवून घेतलंय आणि हे मिक्स करायचं वड्याच्या पिठात. आता तुम्ही मला विचाराल हे वड्याच्या पिठात वरी का मिक्स केली आहे? कारण वड्याच्या पिठात आपण वरी जेव्हा मिक्स करतो ना तर ते वडे एकदम खुसखुशीत आणि मस्त होतात आणि एकदम टम फुगतात आणि छान होतात. म्हणजे त्याची टेक्स्चर एकदम छान येते. आपण हे आता पीठ मळायला घेणार आहोत. आता हे गरम गरम आहे वरीचं. हे मिक्स करून ह्याच्यात मीठ आपण ऑलरेडी मीठ त्याच्यात टाकून घेतलंय. आता याला थोडं थोडं आपण पाणी टाकून हे पीठ छान मळून घेऊ. आणि जर तुम्हाला संध्याकाळी वडे करायचे तर हे पीठ तुम्हाला सकाळी मळायचं. एक 7 ते 8 तास हे पीठ मुरलं पाहिजे. हे पीठ जर मुरलं तर त्याचे वडे एकदम छान होतात आणि एकदम छान लागतात, खुसखुशीत वडे होतात. तर आपण आता एक पीठ मळून घेऊ. थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपण असं छान मळून घेऊ. मस्त पीठ रेडी आहे वड्याचं. जर तुम्हाला सकाळी वडे करायचे असतील, म्हणजे दुपारी जेवणाला करायचे असतील, तर सकाळी एक 7-8 वाजता पीठ मळायचं. तर एक 12-1 वाजेपर्यंत एक 5-6 तासात ते चांगलं मुरतं आणि वडे छान होतात. आणि संध्याकाळी वडे करायचे असतील तर तुम्ही एक 3-4 वाजता पीठ मळलं
ते एक 8-9 वाजेपर्यंत हे पीठ चांगलं मुरतं. म्हणून एक 5-6 तास हे पीठ मुरायला ठेवायचं, मगच त्याचे वडे करायचे. ते आपण हे 5-6 तास हे पीठ मी मळून ठेवलेलं आधी, ते चांगलं मुरलंय. तर आपण आता ह्याचे वडे करून घेऊया. चला वडे कसे करायचे बघूया. बघा आपले छान असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत वड्याच्या पिठाचे. हे मस्त त्याला आपण आता राऊंड करून तेल लावायचं. आधी खाली आपण एक पातळ कपडा घ्या तुम्ही, पोलपाटभर, किंवा एक प्लास्टिक, कुठलंही प्लास्टिक असेल तर प्लास्टिक घ्या, नाही तर एक घरात पातळ आपला कपडा असतो, त्या कपड्यावर असं थापायचं हाताने. लाटण्याने हे वडे करायचे नाहीत, हाताने करायचे. आणि मध्ये असं त्याला गोल आकार द्यायचा. आणि हे तेल गरम झालंय, या तेलात छान वडा सोडायचा. बघा हे वडे आता मला वडा बघा किती मस्त एकदम छान फुगलाय ना. हा 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 हा, मस्त सुंदर फुगलाय. बघा हा वडा आता छान मस्त झाला, मस्त एक ब्राउनिश कलर आलेला आहे. तोपर्यंत हा आपण वडा तळून घेतलेला आहे. आणि बघा कसा मस्त फुगलेला आहे. आता तोपर्यंत हा दुसरा वडा आपण टाकलेला आहे, ह्याला पण आपण चांगलं असं ब्राउनिश कलर येईपर्यंत चांगलं तळून घ्यायचं. आणि हे तुम्ही व्हेजिटेरियन आहात, नॉन व्हेजिटेरियन आहात, तुम्ही कुठल्याही काळ्या वाटाण्याच्या रशासोबत, वाटाण्यासोबत, कुठल्याही रशासोबत तुम्ही हे वडे खाऊ शकता. आणि तुम्हाला या वड्याचं जर पीठ हवं असेल तर माझ्या लिंकमध्ये माझा नंबर, एक ऑफिशियल नंबर आहे, तो दिलेला आहे ना, तर त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून हे वड्याचं पीठ तुम्ही ऑर्डर करू शकता. आता हे आपलं रेडी आहे खायला. मस्त आपण हे बघा वडे कसे झालेत, अजिबात तेल नाही, खमंग खुसखुशीत वडे झालेत. हे मी पीठ दाखवलेलं आहे, तुम्ही घरी नक्की बनवून बघा. आणि ही पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, हा व्हिडिओ स्किप करू नका. आणि हे चिकन मी बनवलेलं आहे, ह्याच्यासोबत हे वडे मी आता खाणार आहे. खूप मस्त वडे झालेले आहेत. हे तुम्ही घरी बनवून बघा, खा, मस्त खुश राहा, आनंदी राहा. माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय बाय.